इंस्टाग्रामवरती तुफान व्हायरल झालेलं सोल्युशन आज मी सुद्धा ट्राय करणार आहे, कारण की आज मला माझे सगळे देव स्वच्छ धुवायचे होते. 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि एक अख्खा लिंबू मी त्यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि मग थोडंसं पाणी टाकून आपल्याला अगदी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि आता तांबे पितळेचे भांडे याने मी स्वच्छ करून बघणार आहे. बघा, लोटा मी याला कळश मांडते ना, तर असा काहीसा होऊन जातो 8 दिवसामध्येच. तर म्हटलं चला याला क्लीन करून बघूया आणि 2-3 पितळेच्या मूर्त्यासुद्धा आपण क्लीन करून बघूया कशा निघतात. तर रिझल्ट बघितलं तर छान आलं होतं, पण जसं आपण भैया पावडरने किंवा पितांबरीने क्लीन करतो ना, तसं तर अजिबात निघालं नव्हतं. म्हणजे ठीकठाक आहे हे सोल्युशन, वर्क तर करते, पण एवढं जास्त मला वाटलं नाही की वर्क करते म्हणून. कारण की जी क्लिनिंग आपण पितांबरीने करतो तशी क्लिनिंग तर अजिबात झाली नव्हती. म्हणून आता मला एवढे सगळे देव स्वच्छ करायचे होते. म्हटलं याने फालतूचा टाईम वेस्ट करण्यापेक्षा ठीक आहे, आपले भैया पावडर आहे त्याने अगदी मस्त क्लीन होऊन जातात. तर मग मी तर हे सोल्युशन काही वापरलं नाही. यापेक्षा तर फक्त मीठ आणि लिंबूने स्वच्छ निघतात, पण त्याने लगेच काळ्या पडतात 2 दिवसात. म्हणून मी भैया पावडरने क्लीन करत असते आणि अगदी मस्त चमकून जातात त्याने माझ्या मूर्त्या. बघा.